ठाकरे बोलत होते। पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महायुतीवर टीका केली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर आता राजीनामा देण्याची तयारी असल्याचं उत्तम जानकरांनी म्हटलंय। देशामध्ये एक पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुकीला तयार आहोत असं यावर राम सातपुते म्हणाले। दुसरीकडे हात वर करून निवडणूक घेतली तरी आमची तयारी असल्याचं राम सातपुतेंनी स्पष्ट केलंय। निवडणूक आयोगाकडे बॅलेट वरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे। आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? अडचण काय? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय? आणि आम्ही हे विचारणार आहोत, नाही निवडणूक आयोगाने ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ। निवडणुकीला तयार आहेत, परंतु निवडणूक ही प्रशासनाने घ्यावी, यांच्या घरचा निवडणूक आयोग नाहीये। त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेटवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्या भाषेत निवडणुकीला आम्ही